आप देख रहे हैं मराठवाड़ा तेज न्यूज़। अब हर खबर होगी अपडेट। आरोपीला फाशी द्या. फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या. मिळालंच पाहिजे. सर्वांनी साईड घ्यावे. गाडी पुढे जायची आहे. सर्वांनी साईड घ्यावे. गाडी पुढे जायची आहे. साईड द्या, साईड द्या, सर्वांनी साईड द्या. गाडी पुढे जायची आहे. बस ठीक है, क्या छोटे है ना. आमची सरकारकडे एकच मागणी आहे की यज्ञ बाळासोबत जो अन्याय घडला की तो जो आरोपी आहे त्याला कठोरात कठोर म्हणजे फाशीची शिक्षा व्हावी आणि ती जी केस आहे ती फास्ट कोर्टामध्ये लवकरात लवकर ती केस कोर्टामध्ये जाऊन त्या कोर्टामार्फत त्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी एवढी मागणी आहे. आणि सरकारकडे परत एकच विनंती आहे, जर तुम्ही लवकरात लवकर यज्ञा बाळाला जर तुम्ही न्याय नाही दिला तर आज जो आक्रोश मोर्चा होता हाच आक्रोश मोर्चा गावागावामध्ये सुद्धा होऊ शकतो, एवढी दक्षता सरकारने घ्यावी. सध्या आमदार होते, काही खासदारांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे. आता हिवाळी अधिवेशन 8 तारखेपासून सभागृहात प्रश्न उचलला जाणार आहे. हो 100% मंत्री महोदय भुसे साहेबांनी सुद्धा आम्हाला शब्द दिलाय की आम्ही हा जो मुद्दा आहे की इथून पुढे तर घटना होऊ नये आणि जर घटना झाली तर त्या आरोपीला 30 दिवसाच्या आतमध्ये वेगळी बेंच ते तयार करतील आणि फास्ट ट्रॅक कोर्टाद्वारे त्याला फाशीची शिक्षा लवकरात लवकर सुनावली जाईल. 5वा बलात्कार आहे. याच्या अगोदरही घटना घडलेल्या आहेत. अक्षय भालेराव प्रकरणापासून आपण सगळे जर म्हटले, डॉक्टर संपदा मुंडेंचं आहे, नंतर या लहान बालकेचं, 4 वर्षाच्या मुलीपासून 70 वर्षाच्या लेडीज पर्यंत कोणी सुरक्षित दिसत नाहीये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये. काय भावना? छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये स्त्रीला तर आदराने बघितलं जातंय, तर सरकारला विनंती आहे की तुम्ही त्यांचा आदर्श घेऊन शाहू फुलेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा यांचा आदर्श घेऊन तुम्ही कुठेतरी एक कायदा निर्माण करावा आणि त्या कायद्याने फक्त तुम्ही लाडकी बहीण म्हणून चालणार नाही तर लाडकी बहिणीला सुरक्षाही तेवढीच आवश्यकता आहे. म्हणून सरकारने त्या घटनेकडे लक्ष दिलं पाहिजे. कायद्याने बदल करायलाच हवा आणि मला असं वाटतं कायद्याची चौकट कुठेतरी कमी पडतीये. तर हे सगळे घटना जी घडत आहेत ते व्हायला नको आहे. जिजामातांच्या राज्यात हे सगळं घडत नव्हतं. आता काय हे सगळं घडतंय हे फार चुकीचं आहे. हे अन्याय आहे मुलींवर. मुलींच्या वेशभूषाच्या ह्याच्यावरून बोलण्यात जातं, पण आता तिने काय वेशभूषा थोडी केली होती, तिने फाटके कपडे थोडी घातले होते. का बरं तिचा असा बलात्कार झाला? का बरं तिच्यावर अत्याचार झाले? त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, जन्मठेप नको आहे. ही एवढीच मागणी आहे. पोलीस पण तुम्हाला सध्या ऐकतायत, बघतायत.
पोलिसांचा आणि कायद्याचा धाक राहिला नाही असं चित्र निर्माण झालेलं आहे. पोलिसांना काय सांगाल? पोलिसांना मी एवढं सांगेल की त्यांनी जसं दामिनी पथक हे सगळं हे काढलं आहे, तर हे फक्त जी घटना घडूस तर ते तिथपर्यंत पोहोचतच नाहीये. तर तुम्ही काय सरकारने जसं लाडकी बहीण योजना काढली तसं सुरक्षा बहीण योजना कधी काढणार आहे? कधी ह्या सगळ्याला पटकन रिस्पॉन्स भेटणार आहे या गोष्टीला? तर मला सरकारला एवढंच म्हणणं आहे की लवकरात लवकर कायदेशीर लवकरात लवकर त्या मारेकऱ्याला शिक्षा भेटली पाहिजे, कायद्याची तरतूद हे झाली पाहिजे.